विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रचाराचा धुराळा फार मोठ्या प्रमाणात उडतो आहे. शहर उत्तरमधील प्रमुख दावेदार महेशजी कोटे माझ्यासोबत आहेत. वेळात वेळ काढून आपण त्याची छोटीशी बातचीत करणार आहोत. महेशजी, आता सध्या रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली आहे. आपण घरोघरी पोहोचला आहे, प्रचार केलेला आहे, त्यानंतर बऱ्याच लोकांचा तुम्हाला रिस्पॉन्स आहे असं कळलं जात आहे. तुम्ही जेव्हा मतदारांना भेटताय कशा प्रकारे रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो? सध्या लोकांनी ठरवलं आहे की बदल ही काळाची गरज आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मला पाठिंबा देत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात आपण पाहतो आहे की युवक वर्ग जो सोलापूर सोडून बाहेर चालला आहे त्याच्यामुळं युवकांमध्ये पण नाराजी आहे आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये पण नाराजी आहे की 20 वर्ष ज्यांना आम्ही संधी दिली त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. ही भावना फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमधून दिसून येते आणि त्यामुळं लोकांनी मला हे करायचं ठरवलं आहे. माझं काम त्यांना माहिती आहे. एक साधा नगरसेवक म्हणून मी जर एवढं काम करू शकतो तर आमदारकीची जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करू शकतो ही खात्री लोकांच्या मनामध्ये आज पाहायला मिळते. लोकांनी ठरवलं आहे मला द्यायचं, पण आम्ही कमी पडतो आहे त्या ठिकाणी की जिथं आमचं चिन्ह पोचवण्यामध्ये, विशेषतः महिला वर्गांमध्ये आमचं चिन्ह, काही भाजपचे लोक असा प्रचार करतात की कोटेचं चिन्ह कमळ आहे. असा प्रचारसुद्धा आता त्यांना लक्षात आलं त्यांचा पराभव म्हणून असा नेगेटिव्ह प्रचार त्यांनी म्हणजे त्यांना मत मागायलासुद्धा आता महेश कोटेची नाव घ्यावं लागलं आहे. हे त्यांचं दुर्दैव आहे, कारण त्यांनी काही केलेलं नाही आहे. अण्णा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याचबरोबर आता सध्या अनेक संस्थांचा म्हणजे सामाजिक संस्था असतील, बाकीची संस्था असतील, वैयक्तिक काही व्यक्ती तुम्हाला भेटून तुम्हाला पाठिंबा जाहीर करतात. त्याचं फळ कशात रूपांतर होईल? कसं आहे, अनेक समाजाचे अनेक जे BJPला जे पारंपरिक वोटिंग करत होते हे लोकसुद्धा आता माझ्याकडे वळताना एवढ्यासाठी दिसत आहेत की आत्तापर्यंत टू बी ग्रांटेड असंच त्यांचं हे होतं की हे काही आमच्याशिवाय जात नाहीत. किंवा काही लोकांना वाटत होतं की काय आम्हाला इलेक्शन कुठली पण येऊ दे, आम्ही मात्र कमळलाच देणार, असं जे लोक म्हणत होते. मी त्यांना जाऊन काही लोकांना अपील केलं की बाबा टू बी ग्रांटेडमध्ये तुम्ही का जाता? तुम्ही मतदान कशासाठी केलं पाहिजे? विकासासाठी करणार आहे का नाही? मग जो माणूस विकासच करत नाही, काहीच तुमच्यासाठी करत नाही, फक्त केवळ मी हे पक्ष आवडते म्हणून तुम्ही त्यांना देताय, पण त्या पक्षाबरोबर ती व्यक्तीसुद्धा बघितली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही पक्षाचं प्रेम म्हणून 5 वर्ष दिलं, 10 वर्ष दिलं, 15 वर्ष दिलं, 20-20 वर्ष देऊनसुद्धा जर तुमच्याकडं काही होत नसेल तर तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून व्यक्ती बघितणं गरजेचं आहे. पक्ष बघून नुसतं चालणार नाही, अशी माझी सगळ्या त्या शून्य मतदारांना विनंती आहे. उलट शिक्षलेल्या लोकांनी नुसतं पॉलिटिक्स इज डर्टी म्हणून आपल्याला चालणार नाही. उलट तुम्ही आपलं कर्तव्य जर व्यवस्थित बजावलं, काही एज्युकेटेड लोक, काही अधिकारी लोक आपण बघतो की इलेक्शनच्या दिवशी पिकनिक म्हणून गावाला निघून जातात, वोटिंग पण करत नाहीत. तर माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही पहिल्यांदा काम करणारं मतदान कशासाठी करायचं असतं हे समजून घ्या आणि ज्याचा उद्देशाने आपण मतदान करतो ते मतदान तुम्ही प्रामाणिकपणे बजवा. कोण आपलं काम करू शकेल? शेवटी मी आत्तापर्यंत बीडी घरकुलमध्ये काम यशस्वी का करू शकलो तर मी माझा बीडी घरकुलचा भाग मी माझं कुटुंब समजतो आणि कुटुंबाच्या गरजा काय त्या मी आत्तापर्यंत त्याचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आज विधानसभेच्या माध्यमातून मी पाहतो आहे की ह्या कुटुंबामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या कुटुंबप्रमुखाला आपण एवढे वर्ष काम करायला दिला त्यांनी त्या गोष्टीचा साधा अभ्यास पण केला नाही, त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष पण दिलं नाही. त्यांनी फक्त मताचं राजकारणच केलं, विकासाचं राजकारण कधीच केलं नाही. आणि ह्याचे सगळेजण साक्षीदार आहेत आणि त्यामुळे आता हे ज्वालामुखी सगळ्यांच्या मनातून बाहेर आलेला आहे आणि हा निश्चित सगळ्या हे करणार आहे. मी त्यांना तेच सांगतो, नुसतं सोन्याचा धूर असाच निघत नाही. सोन्याचा धूर एकेकाळी सोलापुरात निघत होता, म्हणलं शेवटी काहीतरी जळाल्याशिवाय तर येणार नाही. त्यामुळं मशाल पेटवा पहिल्यांदा आपल्या हृदयामधली. ती मशाल पेटली की ऑटोमॅटिक धूर तुमचा सोन्याचा बाहेर पडेल आणि तुतारी जरूर वाजेल. हात सोबतच आहे, हाताने तुम्ही पहिल्यांदा मशाल जाळा, मशाल पेटवा, धूर आपोआप येईल आणि धुरातून तुतारीसुद्धा निश्चित वाजेल एवढी आपल्याला शाबी देतो. महेश अण्णा म्हणतात तेही खरं आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात युवक महापौर म्हणून तुमची ख्याती होती. महापालिकेतला इतका मोठा दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि महापालिकेतील
जे काही करायचे असे कार्यकौशल्य तुम्ही ते केलेलं आहे, याचा फायदा जर विधानसभेमध्ये आपण गेलात तर सोलापूरकरांना, तुमच्या च्यातील नागरिकांना, मतदारांना होईल. मी अजून सांगतो की तुम्ही गेल्या वेळेस बघितलं, मी जवळजवळ 3000च्या आसपास काहीतरी नोटा मतदान झालेलं आहे या मतदारसंघात. म्हणजे राग हे त्याच वेळेसपासून सुद्धा लोकांमध्ये आहे. पण त्या लोकांना मी माझी हे करतो, विनंती करतो की तुम्ही राग काढत असताना त्याच्यावर राग जरूर काढा, पण ती नोटा टाकून त्याचा काय फायदा होणार आहे. त्यापेक्षा ती मतं जर काम करणाऱ्या व्यक्तीला मला जर दिलं तर मी तुम्हाला निश्चित खात्री देतो की तुमच्या मताशी मी प्रामाणिक राहीन. तुमच्या मतांनी, तुम्ही दिलेल्या मताशी जे काय डेव्हलपमेंट करण्याच्या हे आहे, तुमच्या ज्या अपेक्षा खऱ्या मूळ लोकशाहीमध्ये मतदान ज्याच्याला जातो ते पूर्ण करण्याची हमी मी या ठिकाणी देतो आहे. बरेच योजना आपल्याला आणता येतील. क्लस्टरसारख्या योजना आपल्याला माहिती आहे की 100 प्रकारचे वेगवेगळे क्लस्टर्स आहेत. केंद्राची स्कीम आहे की सगळ्या इंडस्ट्रीज डेव्हलप व्हावेत म्हणून ती क्लस्टर योजना आणली. त्याच्यामध्ये 90% ही सबसिडी आहे. फक्त 10% कॉन्ट्रिब्युशन घालायचं आहे आणि 90% फेडायची गरज नाही. अशा अनेक ज्या योजना आहेत त्या योजनाचा दुर्दैवाने आमच्या आमदारांनी कधीच अभ्यास केला नाही आणि त्या योजना आणण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आणि त्या गोष्टीवर मी फोकस करणार आहे. विशेषतः त्यात महिलांसाठी 15 कोटी रुपयाचं एक रेडीमेड युनिट मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याच्यामधून 3000 मशीन त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी दिले जाणार आहेत. आणि त्यात काही आधुनिक मशीन, मग काजे बटन असेल, हे असेल किंवा इस्त्री असेल, ह्याच्यासाठी जे आधुनिक मशिनरी आहे ते आणून आम्ही त्याचं फार मोठं हे करणार आहोत. आणि प्रत्येकाच्या हाताला, महिलांनासुद्धा वेगळं, नुसतं IT पार्क आणून थांबणार नाही, तर महिलांसाठी वेगळं कामं काय करता येतील. क्लस्टर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या रेडीमेडवाल्यांना तर नाही, चादर टॉवेलवाल्यांनासुद्धा क्लस्टर देता येईल. शेती करणाऱ्यांसाठी क्लस्टर्स आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधले क्लस्टर्स आम्ही एकत्र करून त्याचा बेनिफिट मॅक्झिमम सोलापूरच्या लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आता महेश अण्णाजी म्हणाले की महिलांच्या हाताला काम देणार आहोत. त्याचबरोबर अनेक क्लस्टर आहेत ज्याचा उपयोग त्यांच्या मतदारसंघात होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवकांना, म्हणजे जे युवक आहेत सुशिक्षित, ते पुण्या मुंबईला जातात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही मध्यंतरी ITची घोषणा केल्यामुळं आपल्याकडं आशेनं पाहणारे युवक फार मोठा वर्ग आहे. तर काय सांगाल आमच्या युवकाला, खरोखर IT पार्क येईल आणि सोलापुरातला युवक सोलापुरात राहील? तुम्ही गेल्या वेळेसचा विजय देशमुख मालकांचा अजेंडा पाहिला तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं होतं IT पार्क आणतो म्हणून. आणलं का त्यांनी? आणलं तर सोडून द्या, काहीतरी प्रयत्न तरी केलेलं कुणाला तरी दिसले का? हां, त्यामुळं मी आपल्या युवकांना शपथपूर्वक सांगतो की जर मी या टर्ममध्ये जर IT पार्क आणू शकलो नाही तर मी पुढच्या वेळेस कधी मत मागायला येणार नाही. मी राजकारणातून संन्यास घेईन, एवढी हमी आम्ही सगळ्या युवकांना देऊ इच्छितो. महेश अण्णा, तुम्हाला वेळ कमी आहे. शेवटचा प्रश्न माझा आहे, किंवा तुम्हाला निवेदन असं आहे की 2-4 दिवसात आता मतदान आहे, तर तुमच्या भागातील मतदारांना काय सांगाल? मतदारांना सांगेन की बाबा, मतदान कशासाठी आहे हे समजून घ्या आणि नुसतं टू बी ग्रँटेडमध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही कुठं जाताय हे समाज, पक्ष, असे जे वेगवेगळ्या फॅक्टर्समधून तुम्हाला टू बी ग्रँटेड तुम्ही कुठं जात नाही, ह्याचा विचार न करता जो आत्तापर्यंत ज्याला संधी दिली त्यांनी काहीही केलेलं नाही आहे हे सगळ्यासमोर आहे. आणि काम करणारा माणूस म्हणून माझ्याकडं तुम्ही बघताय बीडी घरकुलचा जो विकास झाला, ज्या पद्धतीने मोदीला लोकांनी गुजरात पॅटर्न बघून देशामध्ये हे केलं, तसं माझं बीडी घरकुल पॅटर्न बघून तुम्ही मला मतदान करा. आणि मीच तुम्हाला खात्री देतो, जसं बीडी घरकुलचं घर 20,000चं आज 20 लाख झालं, तशा पद्धतीची डेव्हलपमेंट ह्या उत्तर सोलापूरमध्ये करूया आणि एक काहीतरी नवीन इतिहास घडवूया. काहीतरी नवीन लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी माझं जीवाचं रान मी करेन, एवढी हमी देतो. सगळ्यांना विश्वासात घेऊन, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, किंवा ज्या उद्योगधंदे आणण्यासाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज आहे त्याच्या एक्सपर्ट्सची चर्चा करून तो इन्फ्रास्ट्रक्चर करून मग आम्ही लोकांना इन्व्हाइट करू की ठीक आहे, आम्ही हे केलं आहे, तुम्ही आमच्याकडे या. आणि निश्चित मला खात्री आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार असेल तर कुणी राहायला तिथं म्हणजे आनंदाने त्या भागात येऊ शकतो, आपल्याकडे मोठे उद्योग आणू शकतो. त्यामुळे त्याच्यावर माझा जास्तीत जास्त भर राहील. सोलापूरच्या युवकाला स्वाभिमानाने त्याला या सोलापूरमध्ये काम मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून माझा जीवाचं रान मी करेन, एवढं या मतदारसंघात मी सांगेन. अनेक बाकीचे प्रश्न आहेत,
आज महिलांना, काही लोकांना असं वाटतं की या सरकारने काही का असेना 1500 रुपये दिलेले आहेत, पण मी सांगतो की आत्ता आम्हीच तर तुम्हाला 3000 रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा. आणि माझं चिन्ह 1 नंबरला आहे. काही लोक खोटं प्रचार करत आहेत की माझं चिन्ह कमळ आहे, माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, म्हणून सकाळी घरातून निघताना रामकृष्ण हरी म्हणा आणि बटन दाबताना बाजवा तुतारी म्हणा, अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. धन्यवाद. वेळात वेळ काढून महेश अण्णा या ठिकाणी माझ्यासोबत बातचीत केली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलं आहे. आमच्या चॅनलच्या वतीने आपल्या मतदारांना आव्हान आहे की आपण काही असो मतदान केंद्रावर जावा, आपलं मत नोंद करा.